नमस्कार. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ आणि प्रसार प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इंडिक रूट्स या चॅनलमध्ये आज आपण भेटणार आहोत डॉक्टर माधवीताई गोडबोले यांना. नमस्ते उमाताई. नमस्कार. तुम्हाला आठवतच असेल आपण यापूर्वी एकदा आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि ती किती छान होती हे तुम्हाला लक्षात असेलच, आणि नसेल तर पुन्हा एकदा चॅनल बघा आणि तो व्हिडिओ पुन्हा एकदा बघून घ्या. आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरा, इंग्लिशमध्ये ज्याला इंडियन नॉलेज सिस्टीम असं ज्यांना म्हटलं जातं. हे सध्या जगभरच याची सगळ्यांमध्ये उत्सुकता खूप आहे. पण कसं होतं की नुसतं एवढं म्हटलं की त्याच्यातनं आपल्याला फार काही बोध होत नाही. म्हणजे प्राचीन भारताच्या ज्ञानपरंपरेशी ज्ञानाशी काहीतरी संबंध आहे एवढं आपल्याला कळतं, पण त्याची व्याप्ती काय, त्याचं महत्त्व काय किंवा त्याचा नक्की अर्थ काय हे आपल्याला फारसं माहिती नसतं. तर आज आपल्याला माधवीताई तेच सांगणार आहे. तत्पूर्वी मी पुन्हा आपल्याला परत एकदा माधवीताईंची ओळख करून देते. यापूर्वी आपण सविस्तर पाहिलेली आहे, त्यामुळे मी आता थोडक्यात देते. माधवीताईंनी पुणे युनिव्हर्सिटीमधून सांप्रदायिक उपनिषदे यावरती डॉक्टरेट मिळवलेली आहे. MA संस्कृत तर त्या आहेतच, हे मी वेगळं सांगायची आवश्यकताच नाही. सध्या आधी त्या डेक्कन कॉलेजमध्ये होत्या, पण आता MITमध्ये त्या प्राचार्यपदावरती कार्यरत आहेत. तब्बल 17 वर्षे संस्कृत ज्ञानयज्ञ त्यांचा सुरूच आहे. 13 वर्ष संस्कृत विषयक संशोधन कार्य त्या करत आलेल्या आहेत आणि अजूनही हे सगळं चालूच आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले संशोधन त्या वेळोवेळी सिद्ध करत असतात. त्यासाठी रिसर्च पेपर्स वगैरे अनेक व्याख्यानं दिली आहेत, रिसर्च पेपर प्रसिद्ध झालेले आहेत. पण त्यांची सगळ्यात महत्त्वाची ओळख सांगायची म्हणजे ती अशी की गेली 20 वर्षे त्या प्रसादचा अविभाज्य घटक आहेत. ही खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची ओळख आहे. तर आता आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया. तर माधवीताई, प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरा म्हणजे मुळात का म्हणायचं? खरं तर उमाताई, हा जो विषय आहे की नाही, प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरा किंवा भारतीय ज्ञानपरंपरा, हा सध्याचा आपण असं म्हणूया की एक हॉटकेक आहे. आणि प्रत्येकच जण कसं होतंय, ती हत्तीची गोष्ट असते की नाही, आहे आंधळे 6 आंधळे आणि हत्ती, तसं थोडंसं ना बरेच जण आपण चाचपडतोय असं म्हणूया की ज्याच्या हाताला जो स्पर्श होईल त्याप्रमाणे. हत्ती कसा आहे तर कोणी म्हणतं सोंडेसारखा आहे, कोणी म्हणतं शेपटीसारखा आहे, कोणी म्हणतं सुपासारखा मोठा आहे. पण नक्की हा काय आहे हे थोडंसं डोळसपणे या हत्तीकडे एकूणच बघायची खूप गरज आहे. बरोबर आहे. असा हा सध्याचा विषय आहे. बरोबर. कारण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे, नवीन शैक्षणिक धोरण, आणि त्याच्याही अंतर्गत भारतीय ज्ञानपरंपरा हा विषय कंपल्सरी केलेला विषय आहे. आणि त्यामुळे तर अजूनच सगळेजण खरं म्हणजे या विषयामध्ये खूप संशोधनही करतायत, शिकतायत, नव्याने पुन्हा त्याचं आकलन करू पाहतायत. तर त्या दृष्टीने हा विषय खूप महत्त्वाचा असा विषय आहे हा. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर का त्याचं म्हणजे नावच पाहिलं, भारतीय ज्ञानपरंपरा, तर त्या प्रत्येक शब्दाला एक खूप महत्त्वाचं किंवा एक सारगर्भ असं म्हणू, असं हे नाव आहे खरं म्हणजे. भारतीय म्हणजे काय असं जर का म्हटलं तर भारतीय ह्याचा अर्थ खरं म्हणजे आपल्या प्रेक्षकांना तर अगदीच सांगायला नको, कारण मराठीचे जाणकार असे आपले प्रेक्षक आहेत, सगळे मराठी भाषेतले तज्ज्ञ आहेत. प्रसादची मासिकं तर त्यांच्या भेटीला दर महिन्याला जात असतात, त्यामुळे वाचन चालू असतं. पण भारतीय म्हणताना भारताचे जे आहेत ते, भारतामध्ये राहणारे, भारताची संतती, प्रजा, भारत देशाची संतती, भारताची प्रजा, ते भारतीय आहेत. पण मुळात भारत म्हणजे काय, हा शब्दाला सुद्धा अर्थ आहे. तर ह्याच्या ज्या सीमा म्हणू आपण, भौगोलिक सीमा, याचं वर्णन विष्णू पुराणात करून ठेवलेलं आहे खरं तर. तर विष्णू पुराणात श्लोक असा येतो की उत्तरम यत् समुद्रस्य, समुद्राच्या उत्तरेकडे, उत्तर दिशेला जो आहे, हिमाद्रेश्चैव दक्षिणम, हिमाद्री म्हणजे हिमालय पर्वत, त्याच्या दक्षिणेकडे. बरोबर.
त्याच्यामध्ये जे आहे त्याला भारत देश म्हणतात. अगदी छान व्याख्या आहे. म्हणजे तिथे गोंधळाची कुठलीही शक्यता नाहीये. तर अशी विष्णू पुराणाने आपल्याला भौगोलिक सीमा ह्याच्यामध्ये सांगून ठेवलेल्या आहेत. पण आता भारत या शब्दाचा अर्थ पाहिला, अजून एक त्याला संदर्भ आहे. तर भारत कोण आहे? तर भरताचा तो भारत. ही व्याख्या माहिती आहे. हा, आता भरत पण आपल्याकडे खूप आहेत खरं तर. हो. एक जडभरत म्हणून प्रसिद्ध आहे. एक आहे रामाचा भाऊ, तो भरत आहे. शकुंतला दुष्यंत यांचा मुलगा भरत आहे, तो माहिती आहे. तर त्या भरताशी याचा संबंध आहे खरं म्हणजे. तो पहिला चक्रवर्ती सम्राट म्हणून होता आणि त्याच्यामुळे या देशाला भारत देश असं नाव पडलं. भरताचा तो भारत देश असं नाव पडलं. आता या भारत शब्दाचं पुन्हा अजून व्युत्पत्ती पाहायची झाली तर ती पण खूप छान व्युत्पत्ती आहे. 2 शब्द आहेत, भा आणि रत. तर भा म्हणजे काय? तर प्रकाश. तो ज्ञानाचा प्रकाश आहे, तो जाणीवेचा प्रकाश आहे, तो मोक्षाचा प्रकाश आहे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये रत, त्याच्यामध्ये जो रत आहे तो आहे, रममाण होणारा आहे, तो भारत आहे. ही फारच छान व्याख्या. त्यामुळे भारतीय जे आहेत ते ज्ञानामध्ये रत होणारी अशी ती त्याची प्रजा आहे, असे भारतीय आहेत. आणि म्हणून भारतीयांनी सुरू केलेल्या परंपरांना, ज्ञान परंपरांना खूप महत्त्व आहे. या दृष्टीने हे भारतीय ज्ञान परंपरा असं नाव आहे. मस्त. मग भारतीय बघितलं, मग आता ज्ञानाचं सुद्धा खूप मजा आहे. ह्या सगळ्या दृष्टीने ना आपल्या पूर्वजांनी, आपल्या पूर्वज म्हणायचे, आत्ता आपण आत्ताच्या आधुनिक परिमाणामध्ये त्यांना पूर्वज म्हणतोय, पण ऋषी, आपल्या ऋषी मुनींनी जे विचार मंथन करून ठेवलेलं आहे सगळं, ते इतकं सुंदर आहे. तर आत्ता जसे आपण शब्द वापरतो की नाही, टेक्निक, टेक्नॉलॉजी, रिसर्च, असे जे शब्द आहेत, तसेच वेगवेगळे ज्ञानाची परिमाणं असणारे शब्द आपल्याकडे परंपरेत आहेत. नक्की. आणि ते शब्द पाहिले तर आपल्याला त्याचे वेगवेगळे अर्थ आणि त्यातनं येणारी ज्ञानाची समृद्धी असं कळत जातं. तर शास्त्र, तंत्र, त्याच्यानंतर ज्ञान, विद्या, कला, असे वेगवेगळे शब्द याच्यासाठी आहेत. बरोबर. बरोबर. म्हणजे ते सगळे शब्द त्यांचं वैशिष्ट्य घेऊन ज्ञानामध्ये भर घालतात. बरोबर. बरोबर. तर शास्त्र म्हणजे काय आहे? तर शास असं त्याचं धातू आहे आणि त्याचा अर्थ मेथॉडिकल थिंकिंग असा त्याचा अर्थ होतो. बरोबर. ज्या विचारधारेला काही एक परिमाण आहे, एका विशिष्ट पद्धतीने ती विचारधारा पुढे जाते आणि काही सिद्धांत प्रतिपादित करते, ते शास्त्र आहे. बरोबर. बरोबर. त्यामुळे आपल्याकडे नाट्याचं पण शास्त्र झालं. बरोबर. बरोबर. संगीताचं पण शास्त्र झालं. बरोबर. बरोबर. ज्याला आर्ट आणि परफॉर्मिंग आर्ट एवढंच आपण आत्ताच्या परिमाणामध्ये म्हणतो, पण आपल्याकडे त्याला नुसती कला नाही म्हणत, ते नाट्यशास्त्र आहे, संगीतशास्त्र आहे. कारण त्याच्यामध्ये एक सिद्ध करणारी विचारधारा आहे. बरोबर आहे. बरोबर. त्यामुळे ते शास्त्र आहे. बरोबर आहे. म्हणजे आताच्या काळात शास्त्र हा शब्द विज्ञान या अंगाने वापरला जातो, पण आपल्याकडे विज्ञानामध्ये फक्त तो सामावलेला नाही, तर आता तुम्ही सांगितलं तसा सगळीकडे तो लागू पडतो. विज्ञानाचा आपला अर्थ अजून वेगळा आहे. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, जे पारलौकिक आहे. बरोबर. ज्ञान हे ऐहिक आहे. बरोबर. आणि विज्ञान हे पारलौकिक आहे. अच्छा. कारण भारतीय परंपरा कधीच असं म्हणत नाही की मला फक्त ऐहिक पाहिजे किंवा मला फक्त पारलौकिक पाहिजे. असं ते कधीच मिळत नाही. मला इथे पण समृद्धी पाहिजे आणि मला मृत्यूनंतर पण तितकंच समृद्ध आयुष्य पाहिजे, असं ते सांगतात. बरोबर. बरोबर. त्यामुळे दोन्हीकडची समृद्धी त्यांना अपेक्षित आहे. त्यामुळे दोन्हीही परंपरा या तितक्याच, ज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या परंपरा या आपल्याकडे तितक्याच
समृद्ध, परिपूर्ण, परिपक्व अशा आहेत. पण म्हणजे इथे एक प्रकारे विरोधाभास मला आत्ता जाणवला सांगताना तसा, की आत्ता तुम्ही सांगितलं विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान जे पारलौकिक गोष्टींशी संबंधित आहे, पण प्रत्यक्षात आपण आता जी मटेरियल सायन्स म्हणतो ती इहलौकिक गोष्टींशी संबंधित आहे. म्हणजे हा एक प्रकारचा विरोधाभास आहे. अगदीच खरं. पण मग तंत्र, त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे तंत्र. तंत्र हे टेक्निक्स, यासाठी आपण जसं आत्ता वापरतो तसंच काहीतरी एखादा विषय समजून घ्यायचा आहे, त्याचं एक तंत्र आहे असं आपण म्हणतो. याचा अर्थ ते एक टेक्निक आहे ते समजून घ्यायला. तर तो तंत्र हा शब्द आहे. तंत्रयुक्ती असा त्याचा हे वापर होतो शास्त्र परिभाषेमध्ये, जो खूप योग्य परिपद्धतीने आपल्याला त्याची किल्ली देतो, त्या विषयाची किल्ली देतो आपल्याला तो. अच्छा, मग ही प्रत्येक शास्त्राची प्रत्येक गोष्टीची वेगळी तंत्रयुक्ती असते. अच्छा, ते शास्त्र वाचायचं कसं, काय करायचं, त्याची एक पद्धत असते. ते तंत्र आहे. फार छान, फारच छान. त्याच्यानंतर आधी आपण ज्ञान आणि विद्या हे पाहूया आणि मग कलेला का ज्ञानामध्ये सामावलेलं आहे ते पण पाहूया. चालेल, सांगा. तर ज्ञान हा ज्ञा धातू आहे, विद्या हा विद धातू आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जाणणे, समजून घेणे असा त्यातला अर्थ आहे मुळातला. पण ज्ञान जेव्हा म्हणतोय तेव्हा पुन्हा तो ज्ञान जो आहे तो विज्ञानाशी जास्त जोडलेला आहे आपल्याकडच्या. तर त्याच्यामुळे शंकराचार्य काय म्हणतात की ज्ञान झालं मला, तर ते ज्ञान झालं म्हणजे कळणार कसं, तर त्याची अनुभूती घेतली आहे का तुम्ही? बरोबर आहे. तर ते ज्ञान झालं. बरोबर आहे. म्हणजे आपण ज्याला एक्सपिरियन्शियल नॉलेज म्हणतो की नाही, हो हो हो, ते त्याच्यात सामावतं ज्ञानामध्ये. अच्छा अच्छा. आणि विद्येमध्ये संशोधनात्मक पौनःपुन्यर्थ वृत्ती हे पण दिसतं. खरं खरं. हे वेगवेगळे त्याचे परिमाण आहेत, वेगवेगळे अँगल्स आहेत असं म्हणता येईल आपल्याला. फार छान. आता कला हा काय प्रकार आहे, तर कला म्हणजे आपण म्हणूया की स्किल. कल असा धातू आहे. सुरुवातीला तो स्किल या अर्थाने कमी प्रमाणात होता, त्याचा नादाशी जास्त संबंध दिसतो सुरुवातीला. पण हळूहळू पुढे जसं वाढत गेलंय तसा तो संबंध काळाच्या ओघामध्ये स्किल्स सेट या गोष्टीशी येऊन जुळतो. म्हणजे नाद आणि मग ते नादातनं फक्त संगीत किंवा नृत्य किंवा ह्या कलांशी त्याचा संबंध न जोडता तो स्किल सेट याच्याकडे येऊन जोडला जातो. आणि या सगळ्याचं पुन्हा अजून एक मजेशीर म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीने या सगळ्याचा विचार केला गेला आहे. जसं आत्ता आपण बोललो की ज्ञान आणि विज्ञान आहे, तर परा आणि अपरा विद्या असे ते भाग येतात. किंवा पराज्ञान आणि अपराज्ञान, पराकला अपराकला. पण हे आधी सांगा की परा आणि अपरा काय. तर अपरा म्हणजे ऐहिक. अच्छा. ज्यातनं ऐहिक समृद्धी मिळते, ज्या माझ्या आत्ताच्या स्किलसेटशी कनेक्टेड आहेत. अच्छा. ऐहिक मला त्याच्यातनं काहीतरी प्राप्ती होतीये. बर. आणि परा म्हणजे पलीकडची, त्यामुळे ज्या मोक्षप्राप्ती करून देत आहेत असा आहे. त्यामुळे शास्त्र असू दे, तंत्र असू दे, कला असू दे, ज्ञान असू दे, विद्या असू दे, सगळ्याचे परा आणि अपरा असे दोन भाग पडतात. पर आणि अपर. जे तुम्हाला ऐहिक समृद्धी मिळवून देतं ते अपर, आणि जे पारलौकिक समृद्धी मिळवून देतं, जे मोक्षाकडे नेतं ते पर. उत्कृष्ट आहे. असा तो संबंध आहे. मस्त मस्त. मग आपण ही ज्ञान या विषयाची आपण थोडक्यात ओळख करून घेतली. आता पुढचा परंपरा. परंपरा या शब्दाला तसा वेगळा अर्थ नाही, ट्रेडिशन हाच अर्थ आहे. पण त्या परंपरा आपल्याकडे किती पद्धतीने पुढे गेलेल्या आहेत. आणि अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे अतिशय प्राचीन काळातल्या परंपरा
आत्ता सुद्धा आपल्याकडे कशा रुजलेल्या आहेत हे पाहणं खूप मजेचं ठरतं. ते पाहायला नक्की आवडेल. हां, म्हणजे पहिल्यांदा आपण म्हणतो की ओरल ट्रेडिशन आहे, एकाच्या सांगण्यातनं दुसऱ्या पिढीला गेलेल्या आहेत त्या परंपरा. हे ज्ञान एका पिढीतनं दुसऱ्या पिढीला देण्याचा हे झाला, त्यातनं परंपरा, ती ज्ञानपरंपरा निर्माण झालेलीच आहे. पण त्याच्याच बरोबरीने अजून एक महत्त्वाचा मुद्दा या परंपरा या शब्दातनं सुद्धा आपल्याला समजतो, तो असा आहे की पर आणि पर असे शब्द आहेत. हा, एकाने दुसऱ्याला देणं, त्याच्यामध्ये व्यक्ती महत्वाची नाहीये, कोणीतरी कोणाला तरी दिलंय. हा, कृतीला महत्व आहे, ज्ञानाला महत्व आहे, कर्त्याला महत्व नाहीये. हा किती अंडरलाईन विचार आहे याच्यामध्ये. हा इतका सुंदर विचार आपल्याला मिळतो या याच्यातनं, सगळ्यातनं. फार सुंदर. आणि तो रुजलेला आहे मुळात. अगदी अगदी खरंच आहे. खरं खरं. हा, आणि मग त्या पद्धतीने आपल्याला म्हणजे साहित्याची परंपरा दिसते, त्याच्यानंतर संस्कृती दिसते, म्हणजे संस्कृतीतल्या परंपरा दिसतात, पुरातत्वाच्या परंपरा दिसतात, त्याच्यानंतर वास्तुशास्त्राच्या परंपरा दिसतात. अशा कितीतरी वेगवेगळ्या परंपरा आपल्याला दिसतात, ज्याच्यातनं हे सगळं ज्ञान आपल्यापर्यंत पोचलेलं आहे. म्हणजे आत्ता आपल्या परंपरेमध्ये किंवा ज्ञान मिळवण्याच्या पद्धतीमध्ये ओरल ट्रेडिशन जरा थोडी मागे पडलेली आहेत, तरीसुद्धा पाठशाळा अजून आहेत आपल्याकडे, ती पद्धत, ती परंपरा चालू आहे आपल्याकडे. पण त्याच्या बरोबरीने ह्या सर्व गोष्टी आहेत की ज्याच्यातनं आपल्याला ही परिमाणं किंवा हे ज्ञान आपल्याला मिळत असतं. खरं खरं. तर आता ह्यातला एक मी छोटंसं उदाहरण, मी म्हटलं तसं की पूर्वीच्या परंपरेला आपण अजूनही कसे जोडले गेलेले आहेत, नाळ आपली सुटत नाही, तुटत नाही. तर हे कसं, हे अगदी खूप इंटरेस्टिंग उदाहरण देते. आत्ता साधारणतः 2012-13 पर्यंत राखीगढीला उत्खनन झालं. प्राध्यापक शिंदे, वसंत शिंदे यांनी ते केलं, त्यांच्या टीमनी केलं ते सगळं. आणि त्याच्यामध्ये त्यांना ना, म्हणजे ते राखीगढी हरियाणाच्या जवळपास ते झालं. तर त्याच्यामध्ये त्यांना काही पॉटरी मिळाल्या. बरं. खापरं म्हणतो ना आपण, किंवा अवशेष मातीच्या भांड्यांचे असे ते मिळाले. त्या अवशेषातनं काय दिसलं त्यांना ते बघण्यासारखं आहे. त्याला पॉटरीला त्या काही एक छोटे कण अडकलेले असतात, स्वयंपाक केलेल्याचे किंवा खाद्यपदार्थ केलेल्याचे, आणि ते समजतात. कार्बन डेटिंगमध्ये किंवा वेगवेगळी टेक्निक्स आहेत आपल्याकडे, टेक्नॉलॉजी आहे, ते वापरून जर का त्याचं सगळं अनालिसिस केला तर त्यातनं आपल्याला त्या गोष्टी समजतात. आणि त्याला 2 महत्वाच्या गोष्टी सांगते. इंडियन करी ही तशीच्या तशी आपण आत्ता बनवतो. म्हणजे किती केव्हापासूनची ही चालत आलेली. त्याचं कार्बन डेटिंग जवळजवळ 12,000 वर्ष पूर्वीचं आहे. बापरे. हा हा. तर ती इंडियन करी म्हणून जे आहे आत्ता सुद्धा प्रसिद्ध, ती सेम तशीच्या तशी आपण आत्ता सुद्धा बनवतो. तेच मसाले आपण आत्ता सुद्धा वापरतो. कसलं भारी. कसलं खरंच भारी. तंदूर ही परंपरा पण तिथे त्यांना दिसली. अरे फारच छान. तर ती पण आपण अजूनही आत्ता करतो. कसलं गोड. फार भारी फार भारी. तर अशी अव्याहत चालणारी परंपरा, अशी तत्व ही आपल्याकडे खूप आहेत. म्हणजे 12,000 वर्षापासून आपण तीच कृती खातोय, त्यात मसाल्यांसकट. हे कसलं, म्हणजे विचार करायला सुद्धा फार भारी आहे. त्या काळात ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती होत्या, ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे. अजून एक असंच इंटरेस्टिंग उदाहरण सांगते तुम्हाला. पिंगळ्या यायचा आपल्याकडे पूर्वी. हां, म्हणजे आपल्या पद्धती काय होत्या आणि आत्ताच्या पद्धती थोड्याशा, आणि त्यांची थोडी उपयुक्तता सुद्धा त्याच्या अनुषंगाने येणारी, असं एक थोडी इंटरेस्टिंग उदाहरणं आपण पाहूया जरा. तर तुम्हाला पिंगळ्या यायचा, भविष्य सांगायचा, त्याच पद्धतीने पूर्वी जनगणना असं व्हायचं नाही, पण त्या ह्याच्या इथे लिहून घेणारे लोक बसलेली असायची तीर्थक्षेत्राच्या इथे.
हो हो. ती एक ठराविक लोक असायची. आपण गेलो की आमचे कोण पूर्वज येऊन गेलेत असं बघायचो आणि आपलं हे नाव उपाध्याय, क्षेत्रोपाध्याय, आणि आपलं हे नाव त्याच्यामध्ये लिहून ठेवायचो आपण. हो की म्हणजे ती एक ती परंपरा ती तिथे त्यांच्याकडे मिळायची. आता तसं काही ठिकाणी काय पद्धती होत्या आपल्याकडे की ते घरी जायचे दरवर्षी. त्यांचे जे यजमान ठरलेले होते पूर्वीचे त्यांच्या घरी जायचे आणि कोणाचं लग्न झालं, मग कुठली मुलगी आली घरामध्ये किंवा कोणाचा जन्म झाला, मग काय झालं, नाव काय ठेवलं, त्याच्यानंतर समजा मुलगी कोणाकडे लग्न होऊन गेली, ती कोणाकडे दिली, तिचं सगळे डिटेल, या सर्व गोष्टी लिहिलेल्या असायच्या. कौतुक आहे. हा, आता आपण म्हणतो आपल्याकडे हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स नाही, आपण हिस्ट्री रेकॉर्ड करत नाही, पण ही काय, पण ही हिस्ट्री रेकॉर्ड करायची साधनं आहेत आपली. हा, आता ह्याच गोष्टी जनगणनेत पाहिल्या तर जनगणनेत काय येतं, घराला कुलूप होतं, घरात माणसं चार, त्याच्या पुढे काय नाही, त्याच्या पुढे काय नाही. पण ह्या सगळ्या बरं त्यांना जर का आपण विचारलं ना की का हो आम्हाला ह्या म्हणजे त्या क्षेत्रोपाध्यायांकडे सुद्धा गेलो आपण तीर्थक्षेत्री, तर ते पटकन आपल्याला तो डेटा आपला काढून देतात. खरं तर त्यांचं ते खाता वही जी काय असते ती एवढी मोठी असते खरंच की त्यातनं ते शोधून देणं हे एक प्रकारचं डेटा सायन्स आहे की नाही. अगदी अगदी. ही सगळी जी काय तत्व आहेत तर या तत्वांचा विचार झाला पाहिजे, या प्रिन्सिपल्सचा विचार झाला पाहिजे आणि या अनुषंगाने खरं तर भारतीय ज्ञान परंपरांचा विचार होणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण जे कसं म्हणतो की हां ते पुराणात काय होतं ते पुराणात ठेवा, तर ते तसं प्रत्यक्षात नाही. आपण त्याचा डोळस विचार करायला शिकलं पाहिजे. हां, तर हा एक भाग. आणि म्हणजे मी असं म्हणणार नाही की आपल्याकडे सगळंच होतं किंवा मी असंही म्हणणार नाही की अगदीच टाकाऊ सगळं आहे. म्हणजे दोन्ही हे थोडेसे सोडून खरंच मध्यम मार्ग स्वीकारून योग्य ते स्वीकारणं, योग्य ते बदल करणं आजच्या काळानुरूप आणि त्या पुढे चालू ठेवणं हे खूप गरजेचं आहे. अगदी अगदी गरजेचं आहे. खरंच वादच नाही. तर अशा या भारतीय ज्ञान परंपरा खूप काही आपल्याला देऊन जातात. अगदी. असंच एखादं तुम्हाला जर का घ्यायचं झालं तर वास्तुशास्त्रातलं उदाहरण घेता येतं. हो, आपण देवळांवरती खूप काही काम केलंय, बरोबर. देऊळ कसं बघायचं, काय करायचं याच्याबद्दल सरांनी आपल्याला सांगितलंच आहे. तिथल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी किती काय काय आपल्याला देत असतात, प्रचंड देतात, प्रचंड. ती तत्व, ती चिन्ह, आजच्या आपल्या भाषेमध्ये सिम्बॉल्स, हे ओळखून त्यातनं जे ज्ञानार्जन करायचंय ते समजून घेणं. कारण कसं आहे माहितीये का, आपल्याकडे उपदेशाचे पण 3 प्रकार सांगितलेले आहेत. हा, एक आहे प्रभुसंमित उपदेश, दुसरा आहे सुहृत संमित उपदेश आणि तिसरा आहे कांता संमित उपदेश. आता प्रभुसंमित उपदेश म्हणजे काय, तर राजाने केलेला, खरं सांगायचं तर म्हणजेच काय, आपल्या मालकाने केलेला. समजा एखाद्या कंपनीत आहे, अधिकाऱ्यांनी काही सांगितलं, उपदेश केलं, म्हणजे उपदेश म्हणजे काही सांगितलं की बाबा हे असं कर, असं करू नको, तर ती आज्ञा असते आपल्यासाठी. तिथे आपण करावं का करू नये असा विचार नसतो, त्यांनी सांगितलंय आपल्याला करायचंय. हा, तर त्याच्यामुळे प्रभुसंमित उपदेश हा तो उपदेश असतो जो वेदांचा उपदेश आहे. वेदांनी सांगितलं काय, सत्यम वद, तिथे ऑप्शन नाहीये, खरंच बोलायचंय, सत्य बोलायचं, बरोबर, हेच सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर काय आहे तर सुहृत संमित उपदेश. सुहृत संमित उपदेश म्हणजे मित्राने सांगितलेला उपदेश. मग मित्र काय करतो, एका ठराविक सीमेपर्यंत सांगतो की नाही, की हे बघ मला असं वाटतं हे बरोबर आहे, हे चूक आहे, तर मला वाटतं तू हे करावंस, तर करायचं की नाही आपल्या हातात आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर. तसा जो उपदेश आहे तो पुराणांचा उपदेश आहे. ते काय सांगतात, सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात, खरं बोलावं,
चांगलं बोलावं, दुसऱ्याला आवडेल असं बोलावं. हं, बोला अशी आज्ञा नाही आहे तिथे. हं. हा फरक आहे. त्यामुळे पुराणांचा जो उपदेश आहे, पुराणांमधनं उपदेश म्हणजे काय तर ज्ञान शिकवणं. मग बरोबर. ते शिकवायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ना, तसं आहे ते. एखादा वैद्य असतो तो बाबा ही गोळी घे तू. आता घ्यायची की नाही, हे घेतलास तर बरा होशील असं सांगितलंय, घ्यायची की नाही तुझ्या हातात आहे. तसे पुराण आहेत की सांगितलंय हा योग्य मार्ग आहे, हा अयोग्य मार्ग आहे, कुठला करायचा तो तू कर. बरोबर. एखादा वैद्य काय करतो, छातडावरती बसून औषध घालेल तुम्हाला. तिथे ऑप्शन नाही आहे. नाही. तसे वेदांचा उपदेश तसा आहे की तिथे ऑप्शन नाही आहे. हेच सांगितलं म्हणजे तेच करायचं. पण आता काय आहे, कांतासंहिता उपदेश हा तिसरा जो उपदेश आहे तो खूप मजेशीर आहे आणि खूप छान आहे. म्हणजे तिथे तुम्ही स्वेच्छेने तो उपदेश ऐकता आणि स्वीकारता म्हणजे तुमच्या आचरणात पण तो बदल होतो. कांता म्हणजे काय तर आजच्या भाषेत आपण म्हटलं तर क्रश. पत्नी ना का नाही. कांता म्हणजे खरं म्हणजे आवडणारी स्त्री किंवा आवडणारा पुरुष. कांत म्हणजे आवडणारा पुरुष. तो पतीच असावा किंवा पत्नीच असावी असं काही नाही. म्हणून मी म्हणलं आजच्या भाषेत क्रश. बरोबर. आपल्या क्रशकडनं आपण तो जे काय सांगेल ते मनोभावे आपण ऐकणार आणि तसं करणार आणि आपण टेम्प्ट होतो तसं करायला, तसं वागायला, तसं बोलायला. तसं आपण उद्युक्त होतो. करेक्ट. खरं. तर तो कांतासंहिता उपदेश आहे. मग ते कोण आहे तर काव्याचा उपदेश. अच्छा. म्हणजे रामायण वाचलं तर असं कोणी म्हणेल का की मला रावणासारखं वागायचंय. कोणीच नाही. सगळे म्हणतील नाही मला रामासारखं वागायचंय, मला सीतेसारखं वागायचंय, मला लक्ष्मणासारखं वागायचंय. का? कारण तो कांतासंहिता उपदेश आहे. म्हणजे तो वैद्य कसा तुपात घोळवून अनुपान देतो की नाही, गोड अनुपान देतो कडू औषधाला, आणि मग ते आवडतं खायला. बरोबर. तसं आहे ते. मग तो स्वेच्छेने घेतो औषध आवडतं म्हणून. ते अनुपान आता जरा जुनं झालं. आपण म्हणून होमिओपॅथीच्या गोळ्या मुलं मागून मागून खातात की नाही, तसं आहे ते. खरं. तर तसा तो कांतासंहिता उपदेश आहे. तो काव्याचा उपदेश सांगितला आपल्याकडे. मस्त मस्त. तर हे झालं की तुम्ही ते ऐकलत किंवा ज्ञान अशा पद्धतीने तुमच्यापर्यंत पोचवलं जातं की तुम्ही ते आचरणात आणता आपसुक. तसे हे वास्तुशास्त्रातले ते जे सगळी चिन्ह आहेत की नाही ती तशी आहेत. खरंय खरंय. तुम्ही ते ऐकता बरोबर. अगदी अगदी. म्हणजे ते तुमच्या थेट आत जातं. कासव तिथे असतं तर आता आपल्याला षड्रिपू बाजूला ठेवायचे आहेत आणि सगळी इंद्रिय आवरून आत जायचंय देवदर्शनाला. हे सांगावं नाही लागत. आपोआप होतं. अगदी अगदी. अशी देगलूरकर सरांच्या ह्याच्यात आपण खूप उदाहरणं पाहिली आहेत. हो हो. पण अशा वेगवेगळ्या परंपरांमधनं हे ज्ञान आपल्यापर्यंत पोचवलं जातं आणि म्हणून काहीतरी एक विशेष पद्धतीने या ज्ञान परंपरांकडे पाहायची गरज आहे. बरोबर. कारण ही तत्वच म्हणून जर का पाहिली तर ही आजच्या काळाला अतिशय उपयोगी तत्व आहेत. हो हो हो. नव्हे आवश्यक आहेत. खरं आहे. अगदी अत्यावश्यक आहे. खरं. मग आत्ता हे आपण विविध उपदेश ऐकले तर ते सगळे उपदेश तिथून आपल्यापर्यंत पोहोचले तर त्याच्यासाठी मला असं वाटतं की ग्रंथ हे गुरु समजावेत. हो. आपल्याकडे 4 पद्धती सांगितल्यात. अध्ययन कसं करावं याच्या सुद्धा पद्धती सांगितल्यात. मग पहिलं आहे आगम, म्हणजे ग्रंथांमधून आपण ज्ञानार्जन करावं. म्हणजे ग्रंथ हे गुरु समजून आपण त्याच्याकडनं आपण उपदेश किंवा ज्ञान कसं मिळवायचं. हा ग्रंथो गुरुणाम गुरुहू असं म्हटलंय आपल्याकडे. ग्रंथ हे गुरूंचे गुरु आहेत. बरोबर. पण आगम म्हणजे गुरुमुखातनं पण अध्ययन आहे आणि ग्रंथांमधून पण अध्ययन आहे. आगम म्हणजे येणं. त्यामुळे ज्ञानाचं येणं. ज्ञान आपल्यापर्यंत येतंय. मग ते कुठनं येतं तर एकतर गुरुमुखातनं येतं किंवा ग्रंथातून येतं. बरोबर. अजून कसं येतं. त्याच्यानंतर स्वाध्याय.
हां, स्वाध्याय आहेच आहे. हो. म्हणजे सेल्फ स्टडी आजच्या काळात म्हणण्याचा शब्द, नेहमीचा वापरातला शब्द. बरोबर आहे. त्यानंतर प्रवचन म्हणजे जे आपण शिकलो आहोत ते पुन्हा इतरांना शिकवणं, रिप्रोड्यूस. आणि इतरांचं आपल्या म्हणजे आपण 6 अध्यायी आहेत आपले, त्यांच्याकडून पण त्यांनी पण काहीतरी रिप्रोड्यूस करून शिकवणं, आपणही त्यांना रिप्रोड्यूस करून शिकवणं. म्हणजे पुन्हा एकदा त्याच्यावरती काहीतरी चिंतन मनन घडलं पाहिजे. हा मुद्दा आहे त्यातला. कारण त्यातनं पक्क होतं, स्पष्ट होतं. आमचा तर अनेकदा असा अनुभव असतो की शिकवताना खूप गोष्टी कळत जातात, आपल्यालाच समजत जातात. हो, हे खरं. आणि त्याचे विविध पैलू अजून उजेडात येतात. बरोबर आहे. असा अनुभव असतो. त्यामुळे प्रवचन हे खूप महत्वाचं आहे. हे प्रवचन म्हणजे आत्ताचं प्रवचन नाहीये की प्रवचनाला गेलो होतो असलं प्रवचन, म्हणजे नुसतं ते वाला प्रवचन नाहीये. म्हणजे सत्संगती हा एक वेगळा मुद्दा, तो आगमामध्येच येतो या परिभाषेमध्ये. बरोबर आहे. कारण तिकडनं आपल्याकडे ज्ञान येतं, त्याच्यामुळे ते प्रवचन तिकडे जातं. आणि हे प्रवचन म्हणजे एकमेकांना दिलं घेतलं जाणारं विचारांचं आदान प्रदान, हा त्याला म्हणायचं प्रवचन. आणि व्यवहार, वागण्याच्या चालीरीतीतनं बोलीतनं जे काय अनुभवायला मिळतं. तुम्हाला ह्याच्यावरती पण एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते. आपल्याकडे अशी पद्धत होती पूर्वी की शिक्षण पूर्ण झालं की त्या विद्यार्थ्याने आधी भारत भ्रमण करून यायचं. किती छान. कारण भ्रमण करायचं म्हणजे कसं, त्यावेळेला चालण्याशिवाय ऑप्शन नव्हता. अजिबातच. जेव्हा तुम्ही चालत जाता तेव्हा व्यवहारातनं, त्यांच्या वागण्या बोलण्यातनं तिथल्या चालीरीती शिकता. ते व्यावहारिक ज्ञान तुम्हाला अनेक पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींचं मिळत असतं. तुमची मतं तुम्ही मांडत जाता, दुसऱ्यांची शिकत जाता. म्हणजे उपयोजित ज्ञान तुम्हाला मिळत जातं. ते या व्यवहारातनं अपेक्षित आहे. तेही फार महत्वाचं. तर म्हणजे ह्या दृष्टीने किती ज्ञानाचा किती वेगवेगळ्या पद्धतीने आपण उहापोह केलेला होता हे यातनं लक्षात येतं. पद्धतीपेक्षा मार्ग म्हणावं का? मार्ग म्हणूया. बरोबर आहे. मग त्यामुळे त्याच्यानंतर ह्या झाल्या की ज्ञान प्राप्तीच्या पद्धती. मग आता ते ज्ञान मिळवलं, मग ते आता पचवायला हवं की नाही, हो, पक्क करायला हवं की नाही, हो. मग त्याच्या पण पद्धती आहेत. सांगा. श्रवण आहे, आकलन आहे, मनन आहे आणि चिंतन आहे. हे खरंच आवश्यक आहे. त्याच्याशिवाय ते पक्क होत नाही. बरोबर. आणि ते झाल्यानंतर पुन्हा ते ज्ञान पारखून घेतलं पाहिजे. हो हो हो. म्हणून मग आपल्याकडे प्रमाण विचार आला. प्रमाण म्हणजे काय, तर त्या ज्ञानाचं प्रामाण्य सिद्ध करण्याचं साधन म्हणजे प्रमाण आहे. ऑथेंटिसिटी आहे की नाही त्या ज्ञानाची हे कळलं पाहिजे. हो, प्रश्न ते तर नाहीतर गुगलवरनं आपल्यावरती ज्ञानाचा सागर लोटत असतो, पण त्याला प्रामाण्य आहे की नाही हे नाही माहिती आपल्याला. तेच. पण त्याच्यामुळे या पक्क्या चौकटीत सगळ्या ज्ञानाची सगळी परिमाणं बसवलेली होती. किती छान आहे ही. म्हणजे अतिशय शिस्त, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अगदी बारकाईने विचार करून, ज्याला आपण मायक्रो थिंकिंग म्हणतो तसा विचार करून हे केलेलं आहे. अगदीच. म्हणून ग्रंथो गुरुणाम गुरु. खरं. मग हे आपण आता ज्ञानाचे मार्ग, पद्धती हे सगळं आपण आता बघितलं. पण मग आत्ताच आणि ग्रंथ गुरुणाम गुरु हेही आपण बघितलं. पण मग आता पूर्वीच्या काळची कुठली टेक्स्ट म्हणा किंवा पूर्वीचे ग्रंथ म्हणा, हे आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी आजही उपलब्ध आहेत. असे खूप ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि वेगवेगळ्या शाखांचे ग्रंथ आपल्याला उपलब्ध आहेत. म्हणजे आता अगदी छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर मी असं म्हणेन की आपण आत्ता पुण्यात बसलेलो आहोत, जे पुण्यात नाही आहेत. मग पुण्यातल्या लोकांनी तर अवश्य भेट देऊन यावी, पण पुण्यात जे नाही आहेत त्यांनी निदान एकदा ऑनलाईन व्हिजिट करावी
डेक्कन कॉलेजला एक 2047 सालापासनं 1947 सालापासनं एक शब्दकोशाचा प्रकल्प चालू आहे. तर तो प्रकल्प कशाचा आहे तर संस्कृत ते इंग्लिश असा तो एन्सायक्लोपीडिक आहे आणि ऐतिहासिक तत्वांवरती आधारित आहे. त्यामुळे त्या शब्दाची वाटचाल कशी झाली, त्याच्या अर्थाचा विकास कसा झाला, असं सगळं त्याच्यात येतं. तर तिथे असे पूर्वीच्या प्राचीन काळापासून 19व्या शतकापर्यंत वेगवेगळी संस्कृतचे ग्रंथ त्यांनी निवडलेले आहेत आणि ते ठेवलेले आहेत. आता हे मी संस्कृतचं सांगतेय. मुख्य आधी असं लक्षात घ्यायला हवं की फक्त संस्कृत म्हणजे भारतीय ज्ञानपरंपरा नाहीत. सर्व भारतीय भाषा आणि त्याच्यामध्ये असणारे प्राचीन ग्रंथ हा एवढा आवाका भारतीय ज्ञानपरंपरेचा येतो. त्याच्यामुळे अगणित काम करण्यासारखं आहे, अगणित गोष्टी अभ्यासण्यासारख्या आहेत आणि म्हणजे खरोखर अथांग सागर आहे असं म्हटलं तरी कमीच आहे. म्हणजे खरं पण हे मी आपलं एक उदाहरण म्हणून डेक्कन कॉलेजचं सांगतेय कारण तिथे आपल्याला चटकन निदान आवाका येऊ शकतो. तिथे जाऊन आपल्याला कोणालाही बघता येऊ शकतात. हो, बघता येऊ शकतं. तर तिथे जाऊन खरोखर भेट द्यावी, अवश्य बघावं. ते सर्व ग्रंथ हे 62 ज्ञानशाखांमध्ये विभागलेत त्यांनी. बापरे. हां, म्हणजे आत्ताच्या ज्या शाखा आहेत तशा नाही आहेत त्या, नक्कीच त्या परिमाणाने त्या शाखा नाही आहेत, पण विविध ज्ञानाच्या शाखा आणि त्याच्या परंपरा, भारतीय परंपरेतल्या ज्ञानपरंपरेतल्या या तत्वांवरती त्या विभागलेल्या आहेत. हे खरंच जाऊन बघायला पाहिजे. हो. तर म्हणजे वैदिक साहित्य आहे, मग पुराणं आहेत, बुद्धिझम आहे, जैनिझम आहे, त्याच्यानंतर कोशवाङ्मय आहे, व्याकरण आहे, त्याच्यानंतर तंत्र आहे, त्यानंतर दर्शनं आहेत, षड्दर्शनं, त्याचे 6 वेगवेगळे प्रकार आहेत. कोशांमध्ये तर उमाताई इतक्या गोष्टी आहेत. आपल्याकडे एकाक्षरी कोश आहे, संख्यासंकेत तर आपण प्रसादने प्रकाशितच केलेला आहे. त्याच्यानंतर समानार्थी शब्दांचा कोश आहे, एकाला अनेक समानार्थ, अनेक शब्दांचा एक शब्द, असे अनेक पद्धतीचे कोश आहेत. फार समृद्ध आहे, खूप समृद्ध वाङ्मय आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि याच्या बरोबरीने म्हणजे आपण संस्कृतमधलं म्हटलं की साहित्य म्हणतो, कुठली भाषा म्हटलं की साहित्य म्हणतो. आणि साहित्य म्हणजे फक्त आपण काव्य आणि नाटकं याच्याशीच जोडतो त्याचा संबंध, तर तसं नाही. हे इतक्या पद्धतीचं वाङ्मय आपल्याला उपलब्ध आहे. कारण असं लक्षात घ्यावं लागतं की या सर्व भाषा म्हणजे संस्कृत असू दे, प्राकृत असू दे, त्या भारतीय भाषा असू दे, त्या एकेकाळच्या ज्ञानभाषा आहेत. हे आपण विसरतो. ते आपण विसरायला नको. हां, आणि त्याच्यामुळे त्या ज्ञानभाषांमधनं आपल्यापर्यंत कितीतरी वाङ्मय पोचतं. कारण आत्ता जशी इंग्लिश हे मीडियम आहे, माध्यम भाषा आहे, तशी त्या काळामध्ये ज्ञानभाषा म्हणजे ज्ञानाचं माध्यम असणाऱ्या या भाषा होत्या. त्याच्यामुळे त्यामधली अनेक साहित्य ही आपल्याला उपलब्ध होती. हाही म्हणजे खूप मोठा साहित्यिक ठेवा आहे आपल्याकडे. हो, बघायला हवा आपण नक्कीच. आणि त्यातला कितीतरी ठेवा अजून अप्रकाशित आहे, जे आपण हस्तलिखितांच्या स्वरूपात म्हणतो. आणि त्यावरती आपल्याकडे एक स्वतंत्र झालेला आहे संवाद सत्र. मला वाटतं क्षीरसागरबाईंचं झालेलं आहे हस्तलिखितावरचं. तर त्याच्यामुळे तो एक अजून वेगळा हे आहे, विभाग आहे असं म्हणू आपण, की जो प्रकाशातच आलेला नाहीये, ज्ञानाचा ठेवा म्हणून. तर असे अनेक. आणि मग आता ह्याच्यानंतर पुन्हा मॅथमॅटिक्स आहे, आयुर्वेद आहे, ॲनिमल हजबंड्री आहे, प्राणीशास्त्र आहे, पक्षीशास्त्र आहे, वृक्षायुर्वेद आहे. असे अनेक शाखा, ज्ञानशाखा ज्या आत्ताच्या पण आहेत. म्हणजे आपणच आता फक्त शास्त्र संपदा आधुनिक म्हटलं तर त्यात आपणच ती शास्त्र आपण करतोच आहोत. खरंय. आणि ती सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत आत्ता सुद्धा आपल्याला.
खरं. आणि हे सगळं का झालं तर परंपरेमुळे झालं. बरोबर. जे म्हणून ती परंपरेचं जतन झालं पाहिजे. ओरल ट्रेडिशनमध्ये आपले वेद, उपनिषद, सगळं वाङ्मय हे शब्दाचाही स्वराचाही फरक न करता जे आपल्यापर्यंत जसंच्या तसं पोचलंय, त्याला कारण ही परंपरा आहे. त्यामुळे एवढा मोठा त्या परंपरेचा वाटा आहे या सगळ्यामध्ये, ज्ञान जतनामध्ये, की त्यामुळे त्या दृष्टीने याचा अभ्यास होणं खूप गरजेचं आहे. खरंय खरंय. याचबरोबर स्मृती वाङ्मय, धर्मशास्त्र, निबंध वाङ्मय असे पण खूप प्रकार दिसतात तुम्हाला आपल्याकडे. म्हणजे ज्याला आपण लॉ आणि सुव्यवस्था, अर्थशास्त्र आहे, राज्यव्यवस्था, हे सगळे प्रकार दिसतातच आपल्याला ह्याच्या बरोबरीने. आणि ह्यातनं मगाशी तुम्ही त्या 62 ब्रांचेस म्हटला, तर त्यातल्या महत्वाच्या काही यांचा सांगता येईल का? ह्या ज्या मी आत्ता सांगितल्या ह्या शाखाच होत्या. अच्छा. म्हणजे वैदिक संहिता, म्हणजे वैदिक साहित्य, मग उपनिषदांचं साहित्य, ब्राह्मण ग्रंथ, संहिता, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद, रामायण, महाभारत, बुद्धिस्ट वाङ्मय, म्हणजे बुद्धिस्ट टेक्स्ट आहेत, जैनिझम आहे, त्याच्यानंतर तंत्र आहे, पुराण आहेत, कोश आहे, या सगळ्या शाखाच आहेत. आणि ह्याचे अनेक ग्रंथ आपल्याला उपलब्ध आहेत. कथा वाङ्मय वगैरे कथा पण आहेत, कथा रूपक आहेत, राजतरंगिणी आहेत कितीतरी, त्यातनं इतिहास साक्षात आपल्याला कळतो. बृहत्कथा सरितसागरासारखी पुस्तकं आहेत. त्यामुळे कथा वाङ्मय आहे, नाट्य आहे, कवितांचे कितीतरी प्रकार आहेत, महाकाव्य आहेत, खंडकाव्य आहेत. म्हणजे तुम्ही म्हणाल तेवढं उपलब्ध आहे. आणि एवढा सगळा ठेवा आपल्याकडे असताना आपण असं म्हणतो की नाही, आपल्याकडच्या याच्या पूर्वीचं काही सांगण्यासाठी आपल्याकडे कुठलेच पुरावे नाही. म्हणूनच या सगळ्याचा पुन्हा एकदा विचार व्हावा ही इच्छा आहे. खरं खरं, अगदीच. म्हणजे मोदीजींनी इतकी सुंदर खरं सुरुवात केलेली आहे योगाच्या माध्यमातनं. ती योग ही एक भारतीय परंपराच आहे, प्राचीन परंपरा, कितीतरी प्राचीन परंपरा, ज्याचा आजच्या काळामध्ये इतका सुंदर संदर्भ आहे. कारण योग हे सगळ्या पद्धतीने संतुलन शिकवतं तुम्हाला. आणि ते संतुलन हे आज किती गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये, हे कोणालाच सांगायला नको. सत्व रजतम याच्यावरती पण खूप छान तुम्ही सांगत होतात मगाशी. हो, पण ते थोडं विषयांतर होईल खरं म्हणजे. ठीक आहे, आपण त्याच्यावरती स्वतंत्र चर्चा करूया. पण मग मला एक सांगा की या सगळ्यामध्ये अंतर्गत सुसंगती किंवा अंतर्गत जोडलं जे गेलेलं आहे, तर ते कशी आहे? एक छोटं उदाहरण, आत्ता आपण याचा विषय काढला होता वृक्षायुर्वेदाचा, तर एक छोटं उदाहरण त्यातलं देते वृक्षायुर्वेदातनं. म्हणजे फक्त वृक्षायुर्वेदाचंच म्हणून नव्हे, एकूणच भारतीय परंपरेने या सगळ्याचा विचार कसा केला गेलेला आहे किंवा केला आहे या दृष्टीने, आणि ते कसं इंटरकनेक्टेड आहेत सगळीच शास्त्र. म्हणजे कसं आहे की पुन्हा एकदा आजच्या काळातलं उदाहरण आणि मेडिकल फील्डमधलं पुन्हा एकदा उदाहरण देते मी, की काही काळापर्यंत कसं होतं की मी तळहाताचा डॉक्टर आहे, मी एल्बो नाही बघणार किंवा मी खांदा नाही बघणार. हळूहळू आता पुन्हा एकदा लक्षात यायला लागलंय की अरे ह्या सगळ्याचा पूर्ण विचार केला गेला पाहिजे. किंवा पूर्वी फॅमिली डॉक्टर हा काय प्रकार असतो असं विचारायचं ते आपल्याला. आता त्यांच्याचकडे फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट रुजायला लागली आहे, कारण त्याला त्या तुमची तब्येत, तुमची प्रकृती पूर्ण माहिती असते त्याला. अगदी अथपासून इथपर्यंत सगळं त्याला माहिती असतं. त्यामुळे ही संकल्पना पुन्हा एकदा रुजायला लागली की होलिस्टिक अप्रोच, होलिस्टिक विचार प्रत्येक गोष्टीचा व्हायला पाहिजे. आणि तो विचार आपल्याकडे कसा होता असं जर का पाहायचं झालं तर ही इंटरकनेक्शन्स आपल्याला लक्षात घ्यावी लागतात. बरोबर. त्याचं उदाहरण म्हणून मी वृक्षायुर्वेदातला जो अन्न विचार आहे त्या अनुषंगाने थोडंसं सांगते. आता अन्न म्हणताना तो वृक्षायुर्वेदातला अन्न विचार हा मी याच्यासाठी घेतलात की तुम्ही आत्ता सत्वरजतमाचं पण काढलं होतात मुद्दा, तर हे सगळे कसे कनेक्टेड आहेत. आता अन्न आहे, आपण काय म्हणतो
उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. हे यज्ञामध्ये घातली जाणारी आहुती आहे. जठराग्नी आहे, जठराग्नीला आहुती घालतोय, त्याने काय होणार आहे? शरीराचं भरण पोषण होणार आहे. पण शरीराचं भरण पोषण होणार आहे काय? तर सत्वगुण वृद्धीला लागायला पाहिजे. आणि तो वृद्ध म्हणजे तो सत्वगुण वाढला का पाहिजे? कारण सत्वगुण वाढला तर सत्वाचं मुख्य मूळ हे काय आहे? मूलभूत गुण तर ज्ञानाकडे, ज्ञानाची लालसा, ज्ञानप्राप्तीची इच्छा हा सत्वाचा गुण आहे. संतुलन हा सत्वाचा गुण आहे. त्यामुळे ते संतुलन प्राप्त करून ज्ञानाची इच्छा अधिकाधिक वाढून मला ती ज्ञानप्राप्ती करून घेऊन मोक्षप्राप्तीकडे जायचंय. म्हणजे इहलौकिकाकडून पारलौकिकाकडे प्रत्येक गोष्टीत त्यांचा हा विचार आहे. हा फक्त अन्नाच्या बाबतीत नाहीये. म्हणून वृक्षायुर्वेद सुद्धा का आला? कारण ते अन्न योग्य पद्धतीने झालं पाहिजे. आपल्याकडे आपण म्हणू की ऐहिक खूप हे भारतीय परंपरेवरती म्हणजे अगदी ठासून सांगायचा प्रयत्न केला जातो की तुम्ही हिमालयात जाता, वैराग्य ही तुमची परंपरा आहे. आणि त्या सगळ्या प्रकारामध्ये होतं काय की म्हणजे हा एक मोठा आक्षेप आपल्यावरती आहे. त्यामुळे तुम्ही फक्त पारलौकिक किंवा मोक्षप्राप्तीचाच विचार करता असं एक कुठेतरी गृहीत धरलं जातं. आणि मग हा मोठा आक्षेप असला तरी मी म्हणते की तो असू देत. आम्ही मोक्षप्राप्तीचा विचार हा आमचा मूळ आहे, कारण तो आमचा आधार आहे. पण त्या दृष्टीने ज्या झालेले विचार आहेत, ज्या झालेल्या डेव्हलपमेंट्स आहेत, तर त्या सगळ्या डेव्हलपमेंट्स, तो सगळा विकास हा फक्त व्यक्तीपुरता नाही आहे, तर तो समाजासाठी पण तितकाच महत्त्वाचा आहे आणि सर्वांगीण विकास आहे तो. म्हणजे तो कुठेही असा एकांगी विचार नाही आहे किंवा निसर्गाला घातक असा विचार नाही आहे. तो अतिशय परिपूर्ण पद्धतीने पुढे जाणारा विचार आहे, जे आज आपल्याला पुन्हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये करावा लागतोय मुद्दाम. तर तो तसा नव्हता, तो रुजलेला विचार होता आपल्याकडे. आणि म्हणून वृक्षायुर्वेद सुद्धा का आला? तर तो याच्यासाठी आलाय की जे अन्न आम्ही खातोय ते निरोगी अन्न खाल्लं पाहिजे, तर आमचं शरीर रोगरहित राहील. बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे. आणि रोगरहित शरीर का महत्वाचं आहे? कारण मला ह्या शरीराचा उपयोग मोक्षप्राप्तीसाठी करायचा आहे. बरं, मी म्हणते त्यांनी तो मोक्षप्राप्तीसाठी केला. कारण का? एके ठिकाणी आसनस्थ बसायचं तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागतं? स्थिरता लागते ना. हो, फारच. आज मला मांडी घालून बसायचं म्हटलं साधं तर अनेकांना जमत नाही. मग तो विचार जरी मोक्षप्राप्तीचा असला तरी निरोगी आणि सुदृढ राहणं आणि त्यातनं होणाऱ्या व्यक्तीचा विकास हा साधला जातच होता. म्हणून निरोगी अन्न का पाहिजे? तर माझ्या शरीरासाठी, निरोगी शरीर हवे मला मोक्षप्राप्तीसाठी. पण पुन्हा एकदा विचार तोच येतो की आज मला समजा उद्या माझी परीक्षा आहे आणि मला अभ्यास करायचा आहे, तर तो अभ्यास करायला तुम्हाला नाही का 4 तासाची बैठक लागत? हो, लागते. अगदी. मग असं का म्हणायचं की फक्त मोक्षप्राप्तीचाच विचार करून हे केलेलं आहे? नाही, चुकीचं. कुठलंही ऐहिक किंवा कुठलंही पारलौकिक जे ध्येय आहे ते ध्येय मला गाठायचं असेल तर त्याच्यासाठी माझं हे शरीरच माझं माध्यम आहे. अगदी. ते नीट असेल तर सगळ्या गोष्टी होणार आहेत. शरीर माध्यम खलु साधनम. करेक्ट. तर त्याच्यामुळे शरीर नीट पाहिजे, निरोगी पाहिजे. म्हणून शेतीचा सुद्धा तितकाच विचार केला गेला. म्हणून त्या शेती लावल्यानंतर म्हणजे रोपं लावल्यानंतर ती पिकेपर्यंत, वाढेपर्यंत जे काय रोग कीड त्यांच्यावरती येते ती नाहीशी करण्यासाठी म्हणून त्याचाही विचार केला गेला. कारण निरोगी पीक पाहिजे, निरोगी अन्न हवं. बरोबर. ज्या योगे मी पण नीट राहील, माझा समाज पण नीट राहील, माझं मन पण नीट राहील. हो, अगदी महत्वाचं. व्यक्ती म्हणून माझं शरीर आणि माझं मन दोन्ही तितकंच नीट राहील, निरोगी राहील, सुदृढ राहील. कारण आपल्याकडे स्वास्थ्याची जी संकल्पना आहे ती सुद्धा स्वास्थ्य म्हणजे
स्वस्थ, आतमध्ये राहणारा, रममाण होणारा, अशी संकल्पना आहे. त्यामुळे ते कधी होता येतं, मला आज काहीतरी डोकं दुखतंय बरं का, हो का आपण एकाग्र एकचित्त नाही होऊ शकणार. त्याच्यामुळे ते स्वस्थ स्वतःशी राहिला, त्या आत्मतत्वाशी रत व्हायला सुद्धा निरोगी हे तितकंच महत्वाचं आहे ना. त्यामुळे कुठलाही तुम्ही विचार घ्या, हा भले ती कला घ्या, ती जाऊन मिळेल मोक्षापर्यंत. म्हणून आपण सुरुवातीला काय पाहिलं, ते ज्ञान असू दे, कला असू दे, विद्या असू दे, ती परपण आहे, अपरपण आहे, ऐहिक पण आहे आणि मोक्षासाठी पण आहे. अगदी बरोबर आहे. त्यामुळे कुठेही एकांगी विचार न येता या सगळ्या कड्या एकत्र घेऊनच या परंपरा पुढे जातात. आणि त्यामुळे त्या आतून एकमेकांशी जोडलेल्या आहेत, इंटरकनेक्टेड आहेत. म्हणून मग आयुर्वेदाचा सुद्धा विचार त्याच पद्धतीने होतो. बरोबर. आयुर्वेद सुद्धा पाहिला तर तो काय आहे, तर तिथे पण मुळात नुसता रोगपरिहार नाहीये. तो रोग होऊ नये म्हणून काय करायचं याचं सुद्धा विवेचन आहे. मग पहिला मुद्दा कुठे आहे, तर रोग होऊ नये म्हणून काय करायचं. स्वस्थ जो आहे, निरोगी जो आहे, त्याचं स्वास्थ्य रक्षण पहिल्यांदा व्हायला पाहिजे. हा विचार खूप उशिराने आत्ताच्या संस्कृतीला माहिती झालाय, जो आपल्याकडे प्राचीन संस्कृतीमध्ये आधीपासून होता. आणि आता आपण तो विसरलोय. आणि मग रोग झालाय तर त्याचा निरोग, त्याचं उच्चाटन करायला पाहिजे. बरोबर. दोन्ही आस्पेक्ट्स, दोन्ही परिमाण तितकीच महत्वाची आहेत, अत्यावश्यक आहे, अत्यावश्यक आहेत. त्यामुळे परिपूर्ण विचार. मग तो आता आयुर्वेद हा काय आहे, तर तो अल्केमीशी पण जोडलेला आहे. कारण औषधं करायची झाली तर त्याच्यासाठी रसायनाचा विचार करावा लागतो. त्याच्या मागे तत्वज्ञान आहे आयुर्वेदाच्या मागे. आयुर्वेद ही नुसती तत्व घेऊन औषधं घेऊन येत नाही, तो संपूर्ण प्रकृती तुमची संतुलित करण्याचा विचार करतो. तो जो संतुलनाचा विचार आहे तो कुठनं आला, तो तत्वज्ञानातनं आला. तो आपल्याला सांख्य योग देतो. बरोबर. पंचकोशावरती विचार झालेला आहे आयुर्वेदामध्ये. तो कुठनं आला, तो वेदांतातनं आला. बरोबर. औषधं तयार करताना लागतं काय आहे, वनस्पती लागतायत, वृक्ष लागतायत, मुळ्या लागतायत, बॉटनी आली. बरोबर. म्हणजे वेगवेगळ्या शास्त्रांकडनं आयुर्वेदाने उचललेलं आहे. आणि आयुर्वेद सुद्धा कुठल्या तरी शास्त्रांना उपयोगी पडतोय, कुठल्या ते पण सांगते, खूप मजा वाटेल. पण कलांमध्ये म्हणजे चित्रकला असू दे किंवा शिल्पकला असू दे, वास्तुकला असू दे, त्याच्यामध्ये आपण शरीराचं परिमाण बघतो की नाही. म्हणजे इंटरमिजिएट किंवा एलिमेंटरी देतात ना, त्यांना हे नक्की माहिती असेल की शरीराचं परिमाण हे कशा पद्धतीने ठरवायचं आणि ते काढायचं. तर ते परिमाण कुठे सांगितलंय माहितीये का, कुठे, ते आयुर्वेदात सांगितलंय आपल्याकडे. म्हणजे परत कला इथे आयुर्वेदाशी जोडली गेली आहे, आयुर्वेदाशी जोडली गेलेली आहे. तर हे इतकी सुंदर एकमेकांमध्ये सरमिसळ झालेले आहेत ना, आणि ते इतक्या सुंदर पद्धतीने म्हणजे मिसळले जातात की आपल्याला त्यांना असं बाजूला नाही करता येत. बाजूला करता येत नाही, आणि म्हटलं तर स्वतंत्र आणि म्हटलं तर वेगळे, एकत्र. म्हणजे खरोखर म्हणजे भारताचं कसं सुंदर एक चित्र तयार होतं विविधतेतून एकता, तशीच ही आपली शास्त्र पण आहेत की विविधतेतून एकत्र ती जातात. किंबहुना आपल्या संस्कृतीत ते मूळ सूत्र तेच आहे, आणि ते बरोबर इथे अधोरेखित होतं. खरं. त्यामुळे ह्या सगळ्या परंपरा बघताना खूप मजा येते. खरं. आणि हे नुसतं ग्रंथात नाहीये बरं का आपल्याकडे. आपण अजून सुद्धा म्हणतो की आजीबाईच्या बटव्यात काय हो, म्हणजे परत आपण आपल्या मागच्या लोकांकडेच जातो. तो आयुर्वेदाचा विचार आपल्याकडे रुजलेला आहे. तुम्ही कितीही म्हणा किंवा म्हणू नका, तुम्ही मान्य करा करू नका, विचार रुजलेला आहे आपल्याकडे तो. बरोबर आहे. तर ही पण खूप मजा आहे या परंपरांची सगळ्या. खरं. मग या परंपरांमध्ये आता आपण आयुर्वेद बघितला, तर तसं आपलं जे तत्वज्ञान आहे तर त्यातला आता काही भाग आपण बघितला आहे, पण तरीसुद्धा विविध शास्त्रांचा तत्वज्ञानाशी कसा संबंध येतो असं
अगदीच येतो तो. जसं आत्ता आपण म्हटलं की आयुर्वेद हे कुठे जोडलं गेलेलं आहे, तर तत्वज्ञानाशी, मोक्षप्राप्तीशी. म्हणजे मूळ उद्देश जर का तुम्ही सगळ्या शास्त्रांचा पाहिलात ना, तर तो मोक्षप्राप्तीच येतो. हा, म्हणजे ते वास्तुशास्त्र असू दे, शिल्पशास्त्र असू दे, कुठलीही कला असू दे, किंवा ऐहिक शास्त्र असू देत, किंवा अगदी व्याकरण असू देत. म्हणजे मग अशी बघितल्याप्रमाणे हे सगळं जे करायचं ते अपराविद्येसाठी करायचं आहे. अशीच ती सगळी धाटणी आहे. आणि ते सगळं वर्तुळ जे आहे ना, ते एकमेकांमध्ये खूप छान मिसळलेलं आहे. आता वास्तुशास्त्रातलं उदाहरण द्यायचं झालं तर पुन्हा एकदा मी देगलूरकर सरांच्या व्याख्यानाचा संदर्भ घेईन आणि मी म्हणेन की पुन्हा देवळाचा जो भाग आपण पाहिलाय, बाह्य भिंतींवरती अनेक शिल्प असतात तिथे, हो की नाही. त्याच्यामध्ये सुरसुंदरींची सुद्धा शिल्प असतात आणि त्या सुरसुंदरी खूप काही सांगून जाणारे आहेत आपल्याला. हा, ती दर्पण आहे, खूप सुंदर असते. ते आरसा घेऊन हातात बघत असते ती त्या आरशामध्ये स्वतःलाच. काय सांगतेय ती? स्वतःकडे नीट बघ, शिकवतीये. मग ते स्वतःकडे म्हणजे बाह्य आपलं प्रतिबिंब बघायचंय का आरशात, तर तसं नाहीये. स्वतःकडे तुम्ही आपल्या आतलं स्वरूप ओळख करून घे, हे ती सांगतीये. तो विंचू आहे आणि स्त्री आहे, त्याच्यामध्ये ती झटकतीये. खूप सुंदर शिल्प आहे, असं तो झटकतीये हे सुद्धा कळतं त्या शिल्पातनं ते. पण तो विंचू म्हणजे काय आहे, त्याच्यासाठी एकनाथांकडे जावं लागतं. विंचू चावला काय षड्रिपू. म्हणजे तिथे परत काव्य आलं, ज्ञान आलं आणि पुन्हा एकदा मोक्षाची आठवण आली, तत्वज्ञानाची आठवण आली. त्यामुळे या सगळ्या संकल्पना इतक्या सुंदर पद्धतीने जोडल्या जातात. आणि पुन्हा म्हटलं तसं की जातो कुठे मूळ आधार काय आहे या सगळ्या शास्त्रांचा, या सगळ्या ज्ञानाचा, या सगळ्या परंपरांचा, तर मोक्षप्राप्ती. तो विचार कुठेच हलत नाही. मग अगदी गणितातलं शून्य असू दे, नाही तर शेतीमधलं अन्न पिकवण्याचं तंत्रज्ञान असू दे, प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे तरी तो जोडला जातोय मोक्षाशी. हे खूप सुंदर एक परिमाण आपल्याला आपल्या परंपरेने दिलेलं आहे या सगळ्याकडे बघायचं. तर देगलूरकर सरांचं एक उदाहरण आता या संदर्भात मला आठवलं की काही ठिकाणी मंदिरात बाह्य ठिकाणी कामशिल्प असतात. बरोबर. आणि आपल्याला प्रश्न पडतो की हे इथे का आलेलं आहे. तर सरांनी परत हे सांगितलं की आधी परा आणि मग अपरा. तर तुम्ही या सगळ्या वासनातनं निवृत्त होऊन मग तुम्ही गाभाऱ्यात जा. तर मग ती निवृत्ती ती वासना तुमच्या बाहेर ठेवायची आहे, तर मग तुम्ही जायचं. म्हणजे तशी ही पराविद्या तुम्ही सगळी हे करायची, पण ती कशासाठी, तर अपरेकडे जाण्यासाठी. खरंय. त्यामुळे हा खूप सुंदर विचार आपल्याला दिलेला आहे. आणि मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्याकडे ना बघताना एक अशा पद्धतीने पण पाहिलं पाहिजे की आपल्याकडे आपल्याला एक बेस दिलेला आहे. म्हणजे घर बांधतो की नाही आपण, तर त्याला एक फाउंडेशन तयार करायला लागतं. तसं प्रत्येक विचाराचं, प्रत्येक शास्त्राचं एक भक्कम आधार तो आपल्याला उभारून दिलेला आहे खरं म्हणजे. आणि त्यावरती आपल्याला इमारत बांधायला सांगितलेली आहे, आपल्याला मोकळीक दिलेली आहे. हा, म्हणजे गणपतीला जातो की नाही आपण, हा मिरवणुकीला जातो, तर त्यावेळेला लहान पोरं असतात, छोटी छोट्या मुलांना घेऊन जातो. काय करतो, त्यांना दिसत नाही गर्दीत, बसवतो खांद्यावर बसवतो. खांद्यावरती बसवल्यावरती काय होतं, दिसतं की नाही लांबचं. तसा हा खरं म्हणजे भारतीय ज्ञानपरंपरा हा आपल्याला आपल्या वडिलांनी दिलेला खांदा आहे. त्याच्यावरती बसून पाहिलं ना तर खूप काही लांबच्या गोष्टी सहजतेने दिसू शकतील. अगदी अगदी मला फार आवडली कल्पना आणि हे अगदी खरं, अगदी खरं. तसं ह्या सगळ्याकडे खरं म्हणजे पाहायची गरज आहे. खरं खरं. आपण आतापर्यंतच्या पराविद्या परा हे बघितलं, पण आता इथून अपरेकडे जाण्यासाठी भारतीय मानसशास्त्र पण आपल्याकडे होतं. तर त्याच्याबद्दल काहीतरी सांगा. भारतीय मानसशास्त्रामध्ये मुख्यतः सांख्यदर्शन, योगदर्शन,
वेदांत दर्शन हं? आणि आयुर्वेद अशा सगळ्याचा समावेश होतो मुख्यतः. आता हे सगळं बघताना असं वाटेल एखाद्याला की हे मानसशास्त्र आहे का नक्की तत्वज्ञान आहे. खरं आहे. पण काय आहे, पुन्हा एकदा तोच विचार येतो की मन हे खूप महत्त्वाचं मानलं आहे आपल्याकडे. हो आणि तो दुवा आहे. हो हां, इंद्रियांना आत वळवायचं म्हटलं तर तेही मनामुळेच शक्य आहे. हो हो आणि जर का इंद्रियांमागे मन धावलं हं. तर सगळीच गडबड आहे. हो. अगदी खरं. तर ते मन बुद्धीमागे कसं धावेल? कारण पुन्हा तेच त्रिगुणाचं तत्व आहे. बुद्धी ही सत्वयुक्त आहे, मन हे रजोगुणाचं प्रतीक आहे आणि तमोगुणात्मक आहे. हो हो त्यामुळे ते रजाचं तत्व खूप असल्यामुळे त्याच्यात ते चंचल आहे सारखं. त्याचं चांचल्य कमी करायचं असेल तर काय करायचं? सत्वाकडे न्यायचं, त्याला बुद्धीकडे न्यायचं आहे. हं. मग बुद्धीचं म्हणजे काय आहे की मला नेहमीच कळतं हो की कारलं खाल्लं पाहिजे, पण खातो का? कडू कारला नाही ना आवडत, आवडतो बटाटा. मग त्या कारल्याकडे जायला पाहिजे ना आपल्याला. पाहिजे. मग म्हणून योग, सांख्य ही सगळी जी काही दर्शन आहेत ती आपल्याला ही सगळी तत्त्व समजून घ्यायला मदत करतात. हा एक खूप स्वतंत्र विषय आहे भारतीय मानसशास्त्राचा. आणि आपण आत्ता त्याची चर्चा खरं करायला घेतली तर पुन्हा अजून एक तासभर तरी आपण त्याची चर्चा करू असं. त्याच्यापेक्षा आपण एक वेगळा पॉडकास्ट याच्यावरती करूया. पण हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे. आपण नक्की याच्यावरती अजून एकदा चर्चा करूया. नक्की नक्की, अगदी खूप आवडेल. तर मग श्रोते हो, कसा वाटला आजचा विषय हे आम्हाला नक्की सांगा. आणि इतका वेगळा आणि इतका छान विषय इतक्या सोप्या पद्धतीने, रंजक पद्धतीने सांगितल्याबद्दल मी आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद उमाताई, खूप खूप आभार. आणि प्रेक्षकांचे खूप खूप मनापासून धन्यवाद.